मित्रांनो, थोरल्या बाजीरावांचं संपूर्ण चरित्र या चरित्र मालिकेचा दुसरा भाग अर्थात श्रीवर्धनचा जादूगार आपल्यासमोर सादर करताना मला अतिशय आनंद होत आहे. या विषयाला मांडण्यासाठी मला माझ्या चॅनलचे चाहते श्री अभिजित थिगळे, कोथरूड, पुणे, श्री सुजित तेलंग, राहणार हळियाळकर, जिल्हा उत्तर कन्नड, कर्नाटक राज्य, आणि श्री किशोर वारुंगसे, राहणार डुबेरे, तालुका सिन्नर, जिल्हा नाशिक या तिघांनी फार प्रोत्साहन दिलं. डुबेरे गाव म्हणजे थोरल्या बाजीरावांचं जन्मस्थळ आहे. या गावामध्ये बर्वे वाड्यात बाजीरावांचा जन्म झाला होता. त्या बर्वे वाड्याची छायाचित्र मला श्री किशोर वारुंगसेंनी पाठवली. तसंच अनेक दुर्मिळ मराठा ऐतिहासिक दस्तावेज मला श्री अभिजित थिगळेंनी पाठवले. याबद्दल मी श्री किशोर वारुंगसे, अभिजित थिगळे आणि सुजित तेलंग या तिघांचाही फार आभारी आहे. मित्रांनो, या भागात मी बाजीरावांच्या वडिलांचा म्हणजे बाळाजी विश्वनाथ भटांचा पूर्व इतिहास, दर्या सारंग कान्होजी आंग्रेंचा पूर्व इतिहास, धावडशीच्या ब्रह्मेंद्र स्वामींचा पूर्व इतिहास आणि तसंच मुरुड जंजिऱ्याच्या किल्ल्याचा पूर्व इतिहास, तसंच सिद्ध्यांचा पूर्व इतिहास, बाजीरावांच्या आईंचा म्हणजे राधाबाईंचा पूर्व इतिहास हे विषय मांडण्याचा प्रयत्न केला आहे. तसंच प्रेक्षकांच्या सोयीसाठी मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्या विषयानुसार टाइम स्टॅम्प सुद्धा दिलेले आहेत. आपण जर त्या टाइम स्टॅम्पवर क्लिक केलं तर तो व्हिडिओ तिथूनच सुरुवात होईल. आपले खूप खूप धन्यवाद. मित्रांनो, ज्या काळामध्ये बाळाजी विश्वनाथ भट यांचा जन्म झाला होता तो काळ म्हणजे महाराष्ट्रासाठी एक नवचैतन्याचा आणि शिवरायांच्या स्वराज्याच्या चढत्या कमानीचा काळ होता. शिवमय वातावरणानं भारावून गेलेला तो काळ होता. आईच्या गर्भात उमगली झुंजाराची रीत, तलवारीशी लगीन लागलं जडली येडी प्रीत या शांता शेळकेंनी लिहिलेल्या गीत पंक्तीप्रमाणे महाराष्ट्राच्या मनाची अवस्था त्यावेळी होती. महाराष्ट्रातल्या प्रत्येक माऊलीला आपल्या पोटी शिवबासारख्या पराक्रमी पुत्रानंच जन्म घ्यावा असं वाटत होतं. गर्भवती स्त्रियांना आता गड किल्ला सर करायचे आणि हातात तलवार घेऊन घोड्यावर बसून लढायला जायचे डोहाळे लागत होते. शिवकाळात महाराष्ट्रात एक निडर, निर्भय आणि स्वाभिमानी पिढी जन्म घेत होती. महाराष्ट्रात जन्मलेल्या मुलांची नावं ठेवताना आयाबाया बारशाला जिजाऊ मासाहेबांच्या नावानं पाळणे गायच्या. लहान लहान मुलं खेळण्यासाठी आता खेळणी मागत नव्हती तर तलवारी आणि घोडे मागत होती. तर लहान लहान मुली भातुकली ऐवजी मातीचे किल्ले तयार करीत होत्या. अशाच अत्यंत भारावलेल्या शिवमय वातावरणात मुरुड जंजिरेकर सिद्धीच्या प्रदेशात म्हणजे कोकणात त्यावेळच्या हापसाणात श्रीवर्धनला एका अत्यंत सधन अशा देशमुख घराण्यामध्ये कोकणस्थ चित्पावन ब्राह्मण कुटुंबामध्ये साल 1662 साली बाळाजी विश्वनाथ भट यांचा जन्म झाला होता. बाळाजींचे वडील विश्वनाथ भट यांच्याकडे श्रीवर्धन गावाची वंश परंपरागत देशमुखी होती. विश्वनाथ भटांचे आजोबा म्हणजे बाळाजी विश्वनाथांचे पणजोबा नारोपंत महाजी भट हे एक अत्यंत कर्तबगार असे देशमुख होते. या राजमाचीकर भट्ट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्रीवर्धनच्या भट्ट कुटुंबातले सगळे जण मुरुड जंजिरेकर सिद्ध्यांच्या सेवेमध्ये गेल्या कित्येक पिढ्यांपासून होते. बाळाजी विश्वनाथांना एकूण 4 भाऊ आणि 1 बहीण होती. त्यांच्या 3 मोठ्या भावांची नावं होती कृष्णाजी, रुद्राजी आणि जानोजी. तर छोट्या भावाचं नाव विठ्ठल असं होतं. त्यांची एकुलती 1 बहीण भैरव भट मेहेंदळे यांना दिली होती. आपल्या या एकुलत्या 1 बहिणीवर बाळाजींचं फार प्रेम होतं आणि पुण्यामध्ये मेहेंदळे कुटुंबियांचा जो दबदबा राहिला त्याचं कारणही हेच होतं. अत्यंत बुद्धिमान, मुत्सद्दी आणि महत्वाकांक्षी स्वभावाच्या बाळाजींना अनेक भाषा अवगत होत्या. त्यांच्या बोलण्यात कमालीची मिठास आणि हजरजबाबीपणा होता. बाळाजींकडं अद्वितीय असं व्यवहार चातुर्य होतं. विसाजी पंत भटांची ही 5ही मुलं मुरुड जंजिरेकर सिद्ध्यांच्या सेवेत कुणी मुत्सद्दी, कुणी कारभारी, कुणी हिशोबनीस अशा वेगवेगळ्या पदांवर कार्यरत होती. मित्रांनो,
मराठेशाहीचा इतिहास सांगताना या मुरुड जंजिरेकर सिद्ध्यांचा आणि हबशांचा उल्लेख पुढेही वारंवार येईल. त्यामुळं हे हबशी कोकणात कसे घुसले, तिथं जाऊन राज्यकर्ते कसे बनले, मुरुड जंजिऱ्याच्या किल्ल्याचा इतिहास काय होता, हे थोडक्यात सांगणं भाग आहे. मित्रांनो, हबशी हा शब्द ॲबिसिनिया या आफ्रिकी साम्राज्याच्या नावाचा अपभ्रंश होऊन तयार झालेला आहे. सध्याच्या ईशान्य आफ्रिकेतल्या इथिओपिया, सोमालिया, जिबोटी, एरिट्रिया, केनिया या देशांचा समावेश त्या काळातल्या ॲबिसिनिया साम्राज्यात होत होता. या प्रदेशाचा आणि भारताचा व्यापार गेली हजारो वर्ष राहिलेला आहे. या अबसिनिया साम्राज्यामध्ये जे त्यांच्या जहाजांचे कप्तान होते त्यांना सिद्दी म्हटलं जायचं. सिद्दी या आफ्रिकन शब्दाचा अर्थ साहेब असा होतो. नाव लक्ष्मी पण गौऱ्या थापण्याचा धंदा, तसंच नाव धनपतलाल पण भीक मागायचा धंदा या उक्तीप्रमाणे म्हणजे लक्ष्मी तो गोबर बेचे, भीक मांगे धनपतलाल. हजारो वर्ष या सिद्ध्यांचा मुख्य धंदा म्हणजे समुद्रावर लुटालूट करण्याचाच होता आणि आजही म्हणजे 2021 सालीही या सिद्ध्यांचे वंशज तेच करतात. भारतीय नौदलाला या मार्गावर अनेक व्यापारी जहाजांना संरक्षण द्यायची आंतरराष्ट्रीय जबाबदारी 2021 सालीही पार पाडावी लागते. हे हबशी लोक लढायला आणि कामाला चांगले मजबूत होते म्हणून अनेक अरबी व्यापारी आफ्रिकेमधून त्यांना गुलाम म्हणून पकडायचे किंवा विकत घ्यायचे आणि इकडं भारतात आणून विकायचे. भारतातले विविध सुलतान, विविध राजे या हबशांना शिपाई गुलाम म्हणून विकत घ्यायचे. या गुलाम सिद्ध्यांमधले अनेक जण स्वकर्तृत्वानं सरदार बनले होते, बादशहाच्या दरबारात वजीर सुद्धा बनले होते. रणदुल्ला खान, मलिक अंबर, रुस्तुमे जमान, सिद्दी वावा, इखलास खान, सिद्दी जौहर असे अनेक वजीर हे सिद्दी जमातीचेच होते. हे सिद्दी भारतभर तुरळक प्रमाणात विखुरलेले होते. आता मुरुड जंजिरा किल्ल्याची कहाणी. हे बेट महाराष्ट्राच्या सातवाहन राजांच्या काळी नौदलाच्या पडावाचं एक महत्वाचं ठिकाण होतं. पण त्यानंतर शेकडो वर्ष ते बेट तसंच निर्मनुष्य पडलेलं होतं. या जंजिऱ्याचं म्हणजे बेटाचं लष्करी महत्व ओळखलं होतं ते तिथल्या जवळच्या गावातल्या रामराव कोळी पाटलांनी. तेही थेट 15व्या शतकात. रामराव कोळी पाटील हे एक अत्यंत दूरदृष्टी, मुत्सद्दी आणि बंडखोर व्यक्ती होते. त्यांनीही भूमिपुत्रांचं स्वतंत्र राज्य स्थापन करण्याचा प्रयत्न केला होता. पण दुर्दैवानं रामराव पाटलांचा तो प्रयत्न फसला होता. त्यावेळी 15व्या शतकात महाराष्ट्राच्या कोकण किनारपट्टीचा हा सगळा प्रदेश अहमदनगरच्या निजामशहाच्या ताब्यात होता. जंजिऱ्याला राजधानी बनवायचं ठरवून रामराव कोळी पाटलांनी कोळ्यांचं सैन्य जमवायला सुरुवात केली. त्यांनी मोठ्या साळसूतपणानं निजामशहाकडे अर्ज केला की आम्हाला तुम्ही या निर्मनुष्य पडलेल्या बेटावर एक छोटीशी गढी उभारायला परवानगी द्या. आम्ही तुमची अगदी इमानदारीनं सेवा करू. परवानगी दिली आणि रामराव कोळी पाटलांनी तिथं एक माती आणि लाकडांच्या तटबंदीचा भव्य किल्लाच उभारला. या जंजिऱ्याची म्हणजे बेटाची भौगोलिक रचनाच अशी होती की कुणालाही तो किल्ला लढून जिंकणं निव्वळ अशक्यच होतं. आसपासचे फसवे खडक आणि उंच सखल समुद्रातले दगड कुणालाही बुडवायला सक्षम होते. चाणाक्ष रामरावांनी हे ओळखलं होतं. स्वतःची छोटी सेना, स्वतःचं छोटं आरमार उभारून त्यांनी जंजिऱ्याला आपली राजधानी बनवलं आणि आपण एक स्वतंत्र राजाच असल्याची घोषणा केली होती. रामराव पाटील आता राजा रामराव झाले आणि त्या किनाऱ्यावरच्या गावाला त्यांनी स्वतःच्या नावावरून राजारामपुरी किंवा राजापुरी असं नाव दिलं. या राजाराम पाटलांनी आसपासच्या गावात प्रदेशात भयंकर धुडगूस घालायला सुरुवात केली. निजामशहानं राजारामाविरुद्ध खूप मोठं आरमार पाठवलं, सैन्य पाठवलं, पण ह्या जंजिऱ्यानं निजामशाहीच्या आरमाराचा सगळा माज उतरवला. हजारो सैनिक रामराव पाटलांनी बुडवून टाकले होते. समुद्रावर छोट्या छोट्या होड्यांतून धुमाकूळ घालून सुलतानांच्या जहाजांची लुटालूट करून राजा रामराव पाटलांनी प्रचंड संपत्ती गोळा केली होती. राजा रामराव पाटलांची ताकद आणि प्रदेश दिवसेंदिवस वाढतच चालला होता. म्हणून सिद्दी दर्याखेल पिराम खान याची नेमणूक निजामशहानं जंजिरा मोहिमेवर 1489 साली केली. पिराम खान हा स्वतः सिद्दी होता. पिराम खान आरमारासहित आला,
पण हा एक अत्यंत बुद्धिमान असा सरदार होता. त्यानं ओळखलं होतं, कुठल्याही परिस्थितीमध्ये जंजिऱ्याला लढून जिंकून घेणं म्हणजे एक निव्वळ अशक्य गोष्ट आहे. वेळ आणि मनुष्य दोन्हींची हानी आहे. मग त्यानं कपट नीतीचा मार्ग अवलंबला. पिराम खानानं एका अरबी व्यापाऱ्याचा वेश धारण केला आणि सोबत 300 लाकडी पिंप एका जहाजात लादून घेतली. त्या प्रत्येक पिंपामध्ये एक सैनिक तलवार घेऊन लपलेला होता. त्यानं राजा रामरावाला निरोप पाठवला की मी एक अरबी व्यापारी असून माझ्या मालाला समुद्री लुटारांची भीती आहे. तुम्ही जर मला माझी 300 पिंप रात्रभर किल्ल्यात ठेवू दिली तर त्या बदल्यात मी तुम्हाला खूप सारा पैसा आणि अत्यंत उंची अशी दारू देईल. पैशांना आणि महागड्या दारूच्या आमिषाला रामराव पाटील बोलले आणि जंजिऱ्याचा ट्रोजन हॉर्स ठरलेल्या त्या 300 पिंपांना राजाराम पाटलांनी दरवाजा उघडून आत घेतलं. त्या रात्री खूप सारी दारू पिऊन सगळे कोळी सैनिक झिंगले आणि मध्यरात्री पिंपातल्या सैनिकांनी बाहेर येऊन सगळ्यांची कत्तल केली. जंजिऱ्याचा किल्ला अलगद निजामशहाच्या ताब्यात आला. या सिद्दी पिराम खानानं त्याचा पुतण्या आणि जावई असणाऱ्या सिद्दी सरदाराला तिथं किल्लेदार म्हणून नेमलं. नंतर या सिद्ध्यांचे वंशज तिथं शिरजोर झाले. निजामशाहीच्या पाडावानंतर तर सिद्ध्यांनी तिकडं सवता सुभाच मांडला होता आणि हे सिद्धी शासक अत्यंत क्रूर होते, अन्यायी आणि अत्याचारी होते. लहान मुले आणि सुंदर स्त्रियांना पकडून गुलाम म्हणून विकणं हा त्यांचा मुख्य व्यवसाय होता. केवळ जंजिऱ्याच्या एकाच किल्ल्याच्या मदतीनं सिद्धी इथं राज्यकर्ते बनले होते. तसं बाळाजी विश्वनाथांचं घर हे बऱ्यापैकी सदन असल्यामुळं त्यांचं बालपण काही संघर्षात वगैरे गेलं नव्हतं. वयात आल्यानंतर त्यांचं लग्नही झालं होतं आणि सिद्ध्यांच्या पदरी कारकून हिशोबनीस म्हणून नोकरीही लागली होती. बाळाजी विश्वनाथांना त्यांच्या पहिल्या पत्नीपासून 2 मुलंही झाली होती, पण दुर्दैवानं ती 2ही मुलं लहानपणीच दगावली होती. नंतर काही दिवसांनी बाळाजींची पहिली पत्नीही दगावली होती. बाळाजी विश्वनाथांचं दुसरं लग्न त्यांच्या वयाच्या 26व्या वर्षी म्हणजे 1688 साली झालं. त्यांच्या पत्नीचं नाव राधाबाई असं होतं आणि लग्नाच्या वेळी राधाबाईंचं वय केवळ 7 ते 8 वर्षांचंच होतं. नाशिक जिल्ह्यातल्या सिन्नर तालुक्यातल्या डुबेरे गावचे देशमुख जहागीरदार दादोपंत मल्हार बर्वे यांची ही राधाबाई कन्या होती. या लग्नाचा एकूण खर्च हा 20 रुपये आला होता, एक अशी ही नोंद आढळते. तसंच या दादोपंत मल्हार बर्वे यांचं मूळ गाव म्हणजे गणपतीपुळे जवळ आग्नेयेकडे असणारं नेवरे हे गाव होय. कित्येक पिढ्यांपूर्वी हे बर्वे कुटुंब देशावर नाशिक प्रांतात जाऊन स्थायिक झालेलं होतं. डुबेरे, कोठुरे अशा अनेक गावांची देशमुखी त्यांच्याकडे होती, त्यामुळे त्यांना डुबेरेकर, कोठरेकर अशी ही उपनावं होती. दादोपंत पर्वेंचा वंश परंपरागत सावकारकीचा मोठा व्यवसाय होता. घरी प्रचंड श्रीमंती होती. डुबेरेला त्यांचा चिरेबंदी वाडा बांधलेला होता आणि या डुबेरे गावचेच रहिवासी असणारे माझे मित्र श्री किशोर वारुंगसे यांनी मला त्या वाड्याचा इतिहास आणि त्या वाड्याचे दुर्मिळ फोटो पाठवले. हा डुबेरे गावचा वाडा म्हणजे थोरल्या बाजीरावांचं जन्मस्थान असल्यानं त्याचं भारतीय इतिहासातलं एक अनन्यसाधारण महत्व आहे. मित्रांनो, जर आपण बाळाजी विश्वनाथ भट यांच्या व्यक्तिमत्वाचा आणि जडणघडणीचा अभ्यास केला तर एक गोष्ट आपल्याला लक्षात येईल की त्यांच्या यशामध्ये मुख्य भाग होता तो त्यांच्या प्रखर बुद्धिमत्ता, माणसांना हाताळायची ताकद आणि प्रचंड संपत्ती बाळगणारे त्यांचे नातेवाईक आणि जवळचे मित्र. छत्रपती शाहू महाराजांचे बाळाजी सेनाकर्ते बनले म्हणजे शाहू महाराजांसाठी त्यांनी फौज गोळा करण्याचं काम ह्याच 3 गोष्टींमुळे शक्य केलं होतं. त्यांचे सासरे दादोजी बर्वे एक फार श्रीमंत सावकार होते. त्यांचे गुरु ब्रह्मेंद्र स्वामी सरस्वती हेही एक कोट्याधीश सावकार होते. त्यांचे सोयरे म्हणजे चासकामांचे जोशी अर्थात थोरल्या बाजीरावांचे सासरे म्हणजे काशीबाईंचे वडील हेही कोट्याधीश सावकार होते. काशीबाईंचं नाव लाडूबाई होतं आणि काशीबाईंचे वडील महादजी कृष्णा जोशी बाजीरावांना आपला जावई म्हणून स्वीकारण्यास तयार नव्हते. एका साध्या कारकुनाच्या मुलाची आपल्या मुलीसोबत लग्न करायची ऐपत नाही असं त्यांचं मत होतं. पण अत्यंत चिकाटीच्या बाळाजी विश्वनाथांनी त्यांचा पिछा काही सोडलाच नव्हता.
नंतर जेव्हा बाळाजी विश्वनाथ पेशवे म्हणून रुजू झाले होते तेव्हा स्वतः छत्रपती शाहू महाराजांनी महादजी कृष्णा जोशी यांच्याकडे शब्द टाकला होता. महादजी कृष्णा जोशी छत्रपती शाहू महाराजांच्या दरबारात पोतदार ह्या पदावर होते. शाहू महाराजांचा शब्द मोडणं त्यांना शक्यच नव्हतं. मग त्यांनी होकार दिला. बाळाजींनी आपल्या धाकट्या मुलीचा म्हणजे भिऊबाईचा ती 4 वर्षांची असताना तिचा विवाह बारामतीचे प्रसिद्ध सावकार पुत्र आबाजी सदाशिव जोशी नाईक यांच्यासोबत लावून दिला होता. त्यावेळी या नाईक जोशींची सावकारकीची मोठी पेढी पुण्यात सुद्धा होती. बारामतीकर वाडा म्हणून त्या काळात शुक्रवार पेठेत त्यांचा भव्य वाडा होता. थोडक्यात सांगायचं झालं तर काय की बारामतीकरांचं पुण्यावर वर्चस्व ठेवण्याचा प्रकार त्या काळीही रुजू होता. बाळाजी विश्वनाथांनी आपल्या दुसऱ्या मुलीचा म्हणजे अनुबाईचा विवाहही सरसेनापती संताजी घोरपडेंचे दत्तक पुत्र असणाऱ्या नारो महादेव जोशी उर्फ नारायण संताजी घोरपडे यांच्या मुलाशी म्हणजे जहागीरदार सरदार व्यंकटेश घोरपडे यांच्याशी लावून दिला होता. आपले मित्रसंबंधी जोडताना आणि नातेसंबंध जोडतानाही बाळाजी विश्वनाथांनी त्यांची आर्थिक बाजू नेहमी तपासून पाहिली होती. यातून बाळाजी विश्वनाथांचं अद्वितीय व्यवहार चातुर्य दिसून येतं. मित्रांनो, राजकारणात आणि सैन्य मोहिमांमध्ये अक्षरशः पाण्यासारखा पैसा खर्च करावा लागतो आणि पैशांपुढं कुणाचंही शहाणपण चालत नाही. पैशांचं कधी सोंगही करता येत नाही. बऱ्याचशा सत्तेच्या लढाया, राजकारणाच्या लढाया ह्या पैशांसाठीच असतात. बाळाजी विश्वनाथांच्या इतिहासाचा अभ्यास करताना माझ्या लक्षात ही गोष्ट आली की ऐनवेळी कोट्यावधी रुपये उभे करण्याची त्यांची क्षमता कुणीच लक्षात घेतलेली दिसत नाही. आपले जवळचे नातेवाईक आणि आपल्या जवळचे मित्र यांच्याकडून बाळाजी विश्वनाथ वेळोवेळी लाखो रुपये, करोडो रुपये ऐनवेळी व्याजानं घेऊ शकत होते आणि त्यांच्या यशामध्ये मुत्सद्देगिरीसोबतच ही त्यांची आर्थिक क्षमता ही फार महत्वाची ठरलेली होती. त्या काळच्या सगळ्या मुत्सद्द्यांना मागं टाकून बाळाजी विश्वनाथ यांनी ज्या प्रचंड गतीनं प्रगती केली होती त्यात बाळाजींच्या आर्थिक क्षमतेचा, अर्थकारणाचाही फार मोठा सहभाग होता. ज्यावेळी बाळाजींचं दुसरं लग्न 1688 साली झालं होतं त्यावेळी ते मुरुड जंजिरेकर सिद्ध्यांच्या मालकीच्या मिठागरावर हिशोबनीस कारकून म्हणून कामाला होते. त्याच काळात चिपळूणच्या परिसरात, पेढे धामणी परिसरात एक अवतारी पुरुष, सिद्ध पुरुष म्हणून ब्रह्मेंद्र स्वामी सरस्वती यांची कीर्ती पसरू लागलेली होती. तसं या ब्रह्मेंद्र स्वामी सरस्वतींचं मूळ नाव होतं विष्णू महादेव भट. 1649 साली या ब्रह्मेंद्र स्वामींचा जन्म आत्ताच्या बदनापूर तालुक्यातल्या दुधेवाडी, दुधडवाडी किंवा दुधनवाडी ह्या गावामध्ये झाला होता. ब्रह्मेंद्र स्वामींचं बालपण तिथून जवळच असणाऱ्या राजूर ह्या गावी गेलं होतं. नंतर किशोर वयात आल्यानंतर त्यांना विरक्ती आली आणि ते सगळ्या संसाराचा त्याग करून काशीला गेले होते. काशीला गेल्यानंतर त्यांना तिथं ज्ञानेंद्र स्वामी सरस्वती नायक यांच्याकडून परमहंस दीक्षा मिळाली होती. ज्ञानेंद्र स्वामींनी विष्णू महादेव भट यांचं नामकरण ब्रह्मेंद्र स्वामी सरस्वती असं केलं होतं. काही काळ काशीला काढल्यानंतर ब्रह्मेंद्र स्वामी हे कोकणात आले आणि चिपळूण परिसरातल्या पेढे धामणी परिसरात स्थायिक झाले. अशी एक आख्यायिका सांगितली जाते की एक दिवस तिथल्या परिसरातला एक सिद्धी सरदार सुरूर याकूत खान यानं पहाटे पहाटे ब्रह्मेंद्र स्वामींना केवळ एका केळीच्या पानावर बसून खाडी पार करताना पाहिलं होतं आणि त्यानंतर त्यानं त्यांचे पायच धरले होते. सिद्धी सरदार सुरूर याकूत खान हा ब्रह्मेंद्र स्वामींचा अगदी एकनिष्ठ भक्त बनला होता. मित्रांनो, अर्थात या कहाणीत सत्यापेक्षा श्रद्धेचाच अंश जास्त आहे. माझा वैयक्तिक असल्या चमत्कारांवर बिलकुल विश्वास नाही. भार्गवराम ब्रह्मेंद्र स्वामी सरस्वतींचा चिपळूणचा हा आश्रम हापसाण आणि स्वराज्य या दोन्हींच्या सीमेवर येत होता. दोन्हीकडचे महत्वाचे लोक हे ब्रह्मेंद्र स्वामींचे निस्सीम भक्त होते. आणि मित्रांनो, हे ब्रह्मेंद्र स्वामी जरी धार्मिक व्यक्तिमत्व असलं तरच फार उत्साही, बुद्धिमान आणि व्यवहारज्ञानी पुरुष होते. ते व्यापार सुद्धा करायचे, सिद्धी आणि स्वराज्यामध्ये मध्यस्थी करायचे आणि पैसे व्याजाने सुद्धा द्यायचे, सावकारकीचा धंदाही करायचे. सगळ्यांशी मधुर संबंध ठेवणारं ब्रह्मेंद्र स्वामींचं बहुरंगी व्यक्तिमत्व होतं. या ब्रह्मेंद्र स्वामींच्या दर्शनासाठी एकदा बाळाजी विश्वनाथ भट गेलेले होते.
बाळाजींशी बोलल्यानंतर केवळ 1-2 मिनिटांतच बाळाजींची प्रतिभा ब्रह्मेंद्र स्वामींनी हेरली. त्यांनी बाळाजींना असा सल्ला दिला की तुमच्या बुद्धिमत्तेचं कसबाचं चीज हे सिद्ध्यांच्या नोकरीत होणार नाहीत. सिद्धी जुलमी आहेत, अधर्मी आहेत. तुम्ही सिद्ध्यांची नोकरी सोडून देशावर स्वराज्याच्या सेवेत जा. तिथं तुमचं उदंड कल्याण होईल, तुमची भरभराट होईल. आणि मित्रांनो, ब्रह्मेंद्र स्वामींच्या शब्दांचा प्रत्यय बाळाजी विश्वनाथांना थोड्याच दिवसांमध्ये आला. ते वर्ष बहुतेक 1690 किंवा 1691 असावं. मुरुड जंजिरेकर सिद्ध्यांचा मीठ तयार करण्याचा सरकारी व्यवसाय म्हणजे सरकारी मिठागरं होती. आजच्या भाषेत सांगायचं तर ते त्यांचं PSU होतं, पब्लिक सेक्टर अंडरटेकिंग होतं. त्यावर CO म्हणजे चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर म्हणून एक सिद्धी सरदार होता, तर मुख्य हिशोबनीस म्हणून स्वतः बाळाजी विश्वनाथ होते. संभाजी मोकाशी नावाचा एक कारकून तिथं कामाला होता. त्याच्याकडून एकदा हिशोबात काहीतरी चूक झाली, तेव्हा त्या जुलमी हबशी सरदारानं दारूच्या नशेत तररहून संभाजी मोकाशीला पोत्यात बांधून समुद्रात बुडवून ठार मारण्याची शिक्षा फरमावली. आणि मग बाळाजी विश्वनाथांच्या डोळ्यासमोरच संभाजी मोकाशीला पोत्यात घालून पाण्यात बुडवून ठार मारण्यात आलं. आणि बाळाजी हादरले. एक दिवस आपली ही अवस्था सिद्धी असंच करतील हे त्यांच्या मनानं पक्क घेतलं. हापसाण सोडून देशावर पळून जाण्याचा निर्णय त्यांनी त्यावेळी घेतला. त्याच वेळी त्या भागातले 3 भानू आडनावाचे चित्पावन ब्राह्मणही हापसाणला सोडून देशावर पोट भरण्याच्या जाण्याच्या तयारीत होते. बाळाजी विश्वनाथ त्यांना भिडले, त्यांना सामील झाले. या भानुबंधूंना बाळाजींनी असं वचन दिलं की मी देशावर गेल्यावर जेवढी काही कमाई करील त्या कमाईमधला 25% हिस्सा मी तुम्हाला नेहमी देईल. आणि आश्चर्य म्हणजे मित्रांनो, बाळाजींनी भानुबंधूंना दिलेलं हे आपलं वचन अगदी मरेपर्यंत शेवटपर्यंत तंतोतंत पाळलं. एवढंच नव्हे तर मित्रांनो, बाळाजींचे वंशज आणि भानुबंधूंचे वंशज ह्या दोघा घराण्यांची पुढचे जवळपास 70-80 वर्ष मैत्री टिकली. 100 वर्षांपेक्षाही जास्त भानू घराणं आणि भट घराणं यांची मैत्री टिकली होती, विना तक्रार टिकली होती. हेही एक आश्चर्यच म्हणावं लागेल. पेशवाईतले शहाणे किंवा अर्धे शहाणे म्हणवले जाणारे नाना फडणवीस हे ह्याच भानू घराण्यातले होते. नाना फडणवीसांचं मूळ आडनाव हे भानू आहे. फडणवीस ही त्यांना मिळालेली पदवी आहे. बाळाजी विश्वनाथ भट आणि 3 भानुबंधूंनी आपलं बोचकं बाचकं गुंडाळून देशावर जाण्याची तयारी केली. आणि ब्रह्मेंद्र स्वामीचा आशीर्वाद घेण्यासाठी बाळाजी विश्वनाथ भट आले. त्यावेळी ब्रह्मेंद्र स्वामींचे एक शिष्य अंबाजी पुरंदरे हे पुरंदर किल्ल्याचे स्वराज्यात किल्लेदार होते. स्वराज्याच्या महत्वाच्या मुत्सद्द्यांमध्ये अंबाजी पुरंदरे यांचाही समावेश होत होता. ब्रह्मेंद्र स्वामींनी बाळाजींना पुरंदरेंच्या वाड्यावर सासवडला जाण्याचा आदेश दिला. आणि हा माझा शिष्य म्हणजे बाळाजी विश्वनाथ भट हा फार बुद्धिमान आणि कामाचा माणूस आहे. स्वराज्यात याला कुठेतरी चिकटवून टाक असं शिफारस पत्र अर्थात वशिल्याचं पत्रही ब्रह्मेंद्र स्वामींनी बाळाजींच्या सोबत दिलं. ब्रह्मेंद्र स्वामी सरस्वतींचा आशीर्वाद घेऊन मजल दरमजल करीत बाळाजी विश्वनाथ आणि 3 भानुबंधू सासवड जवळ पुरंदर किल्ल्याच्या पायथ्याशी असणाऱ्या जहागीरदार अंबाजी पुरंदरे यांच्या वाड्यावर साधारणतः जानेवारी 1692 महिन्यात पोहोचले होते. ज्यावेळी बाळाजी स्वराज्यात पोहोचले त्यावेळी मोठी धामधूम चालू होती. छत्रपती राजाराम महाराज तिकडे दूर दक्षिणेत तामिळनाडूत जिंजीच्या किल्ल्यावर होते. हुकुमतपणा रामचंद्र पंत अमात्य विशाळगडावर होते. आणि संताजी आणि धनाजींच्या नेतृत्वाखाली सगळी मराठा फौज एकवटून गनिमी काव्यानं लाखोंच्या मुघली फौजेला धोपटून काढत होती. मराठे आणि मुघलांच्या रोजच लढाया होत होत्या. आणि या धामधुमीच्या काळामध्ये दऱ्या खोऱ्यांचा दिवे घाटा पलीकडचा सासवडचा उंच सकल परिसर हा थोडासा सुरक्षित म्हणावा असा होता. म्हणून भानू कुटुंबियांनी आणि बाळाजी विश्वनाथांनी आपला कुटुंब कबिला सासवड जवळच थाटायचं ठरवलं. आता बाळाजींच्या नोकरीचा प्रश्न होता. अंबाजी पुरंदरेंना आपल्या गुरूंचा ब्रह्मेंद्र स्वामींचा आदेश ऐकणं भागत होतं. अंबाजी पुरंदरे आणि हुकुमतपणा रामचंद्र पंत अमात्य यांचे चांगले मधुर संबंध होते. आणि मग एक दिवस बाळाजींना घेऊन अंबाजी पुरंदरे रामचंद्र पंत अमात्यांकडे गेले. त्यावेळी तिथं नेमके धनसिंग जाधवराव उर्फ धनाजी जाधवराव आले होते. त्यांना एक चतुर हिशोबनीस पाहिजे होता.
बाळाजी धनाजींना आयतेच सापडले आणि बाळाजी विश्वनाथ धनाजी जाधवांकडे नोकरीला चिकटले. बाळाजींचं कुटुंब आणि भानुबंधूंचं कुटुंब हे सासवडलाच थांबलं होतं आणि बाळाजी आता धनाजी जाधवांसोबत चोपडी घेऊन फिरू लागले, त्यांचा हिशोब पाहू लागले. बाळाजींनी धनाजी जाधवांसोबत राहून गनिमी कावा, सैन्य मोहिमा, राजकारण ह्या बऱ्याच गोष्टी अल्पावधीत आत्मसात केल्या. प्रचंड प्रखर बुद्धिमत्तेची देणगी बाळाजींना जन्मजात होती. यानंतर बाळाजींनी मध्येच 1-1.5 वर्ष हुकुमतपणा रामचंद्र पंत अमात्य यांच्या हाताखालीही काम केलं होतं. मित्रांनो, हुकुमतपणा रामचंद्र पंत अमात्य यांना मराठेशाहीच्या इतिहासात एक अनन्यसाधारण असं महत्व आहे. चाणक्यासारखी अत्यंत कुटील बुद्धिमत्ता रामचंद्र पंतांना लाभलेली होती. बाळाजी रामचंद्र पंतांचे शिष्य बनले आणि आपल्या गुरुकडून कुटीलपणात चांगलाच ग्रहण केला होता. काही दिवसात तर बाळाजींनी आपल्या गुरुलाही मागे टाकलं होतं. प्रचंड हजरजबाबीपणा, तलवारीच्या धारेसारखी तल्लख बुद्धिमत्ता, बोलताना शब्दांतून टपकणारा मद, वाक्चातुर्य, व्यवहार चातुर्य, मेहनत करण्याची प्रचंड कार्यक्षमता या गुणांच्या जोरावर बाळाजी विश्वनाथांनी रामचंद्र पंत अमात्य आणि धनाजी जाधवरावांचं हृदय जिंकून घेतलं होतं. इतर अनेक मराठा सरदारांसोबत अत्यंत मधुर असे संबंध बाळाजींनी ह्याच काळात प्रस्थापित केले होते. बाळाजी दिल्या शब्दाला जागणारे होते. कुठल्याही समस्येवर त्वरित उपाय शोधून काढणारे होते. त्यामुळे स्वराज्यात त्यांच्यावर अनेक महत्वाच्या जबाबदाऱ्या सोपवण्यात आल्या, कामगिऱ्या सोपवण्यात आल्या. त्यापैकी बऱ्याचशा जबाबदाऱ्या सैन्यबळाचा वापर न करता मुत्सद्देगिरीनंच त्यांनी उत्तम रीतीनं पार पाडल्या होत्या. नंतर 1697 साली मुरुड जंजिरेकर सिद्ध्यांचा कोकण किनारपट्टीतला उपद्रव प्रचंड वाढलेला होता. एकाच वेळी स्वराज्याला मुघलांशी आणि सिद्धींशी लढणं जिकिरीचं होत होतं. या सिद्ध्यांना शांत करण्यासाठी त्या भागातली सिद्ध्यांची खडानखडा माहिती असणाऱ्या बाळाजी विश्वनाथ भट यांची चिपळूण प्रदेशाचा सरसुभेदार म्हणून रामचंद्र पंत अमात्यांनी 1697 साली नेमणूक केली. सिद्ध्यांना शांत करायचं, धाकात ठेवायचं काम बाळाजी विश्वनाथांकडे सोपवलं गेलं होतं. चिपळूण प्रांताचे स्वराज्यातले सरसुभेदार म्हणून बाळाजी विश्वनाथ 1697 साली कामावर रुजू झाले. कोकणात म्हणजे आपल्या मायभूमीत परतले. चिपळूणला आल्यानंतर बाळाजी पहिल्यांदा ब्रह्मेंद्र स्वामी सरस्वतींना म्हणजे आपल्या प्रिय गुरूंना भेटले. आता या प्रिय गुरूंची त्यांच्या परशुराम भार्गवराम आश्रमाची ख्याती सगळीकडे दूरवर पसरलेली होती. हजारो भाविक तिथं दर्शनाला यायचे. व्यापारात मध्यस्थी आणि सावकारकीचा मोठा व्यवसाय करून ब्रह्मेंद्र स्वामींनी प्रचंड वैयक्तिक मोठी संपत्तीही गोळा केली होती. ब्रह्मेंद्र स्वामींचं प्रस्थ चांगलंच वाढलेलं होतं. मुरुड जंजिरेकरांचे बरेचसे सिद्धी सरदार हे ब्रह्मेंद्र स्वामींचे आता कर्जदार आणि एकनिष्ठ भक्त होते. आपल्या मिठास वाणीचा आणि व्यावहारिक मुत्सद्देगिरीचा वापर करून बाळाजी विश्वनाथांनी अत्यंत थोड्या अवधीमध्येच त्या हापसाणात त्या भागामध्ये शांतता प्रस्थापित केली. स्वराज्याची त्या भागातली महसूल व्यवस्था अत्यंत चोख लावली. सिद्ध्यांशी मसलती करून, समझोते करून सिद्ध्यांना शांततेचं महत्त्व पटवून दिलं. बाळाजी विश्वनाथ चिपळूणला आल्यानंतर एका अत्यंत कर्तबगार 28-29 वर्षांच्या उमद्या रुबाबदार तरुणांसोबत त्यांची ओळख झाली. या तरुण मराठा सरदाराचं नाव होतं कान्होजी आंग्रे. तसं हे आंग्रे किंवा आंग्रिया घराणं म्हणजे मूळचं पुणे जिल्ह्यातलं मावळ प्रदेशातलं काळोसे अंगारवाडीचं म्हणून त्यांचं नाव आंग्रे पडलं होतं. तसं या घराण्याचं मूळ आडनाव सकपाळ किंवा शंखपाळ असं होतं. कान्होजींचे आजोबा शेखोजी संखपाळ आंग्रे हे शहाजी राजांच्या सेवेत होते. प्रचंड पराक्रमी असे हे शेखोजी आंग्रे शहाजी राजांच्या उत्तर कोकण मोहिमेत अग्रेसर होते. त्यामुळेच 1640 सालच्या सुमारास शेखोजींना चौळ भागामध्ये काही गावांची पाटीलकी शहाजी राजांकडून इनामही मिळालेली होती. शेखोजींचे पुत्र तुकोजी आंग्रे हेही प्रचंड पराक्रमी सरदार होते आणि ते शिवरायांच्या सेवेत होते. छत्रपती शिवाजी महाराजांनी आरमाराचं महत्व ओळखलं होतं. ज्याचा आरमार त्याचाच समुद्र, ज्याचा समुद्र त्याचाच व्यापार हे शिवरायांनी अचूक ओळखलं होतं. आणि महाराजांनी सशक्त आरमार आणि समुद्री किल्ल्यांकडे विशेष लक्ष द्यायला सुरुवातही केली होती. 1660 सालच्या सुमारास छत्रपती शिवाजी महाराजांनी रत्नागिरीच्या
हर्णे बंदराजवळच्या महत्त्वपूर्ण समुद्री किल्ल्याचा ताबा म्हणजे सुवर्णदुर्ग किल्ल्याचा ताबाही घेतला होता. सुवर्णदुर्ग त्यावेळी आदिलशहाच्या ताब्यात होता. छत्रपती शिवाजी महाराजांनी तो जिंकून घेतला होता. छत्रपती शिवाजी महाराजांनी या सुवर्णदुर्ग समुद्र किल्ल्याची जबाबदारी तुकोजी आंग्रेंवर सोपवली. त्यावेळी पहिल्यांदा तुकोजी आंग्रे केवळ 25 जणांच्या मावळी तुकडीचे हवालदार होते आणि नंतर त्यांना बढती देण्यात येऊन 200 स्वारांची जुमलेदारी मिळाली होती. सुवर्णदुर्गाचे किल्लेदार बनलेल्या तुकोजी आंग्र्यांची हर्णे गाव हीच आता कर्मभूमी बनली होती. हर्णे गावातले लोक तुकोजी आंग्रेंवर जीवापाड प्रेम करत होते आणि तुकोजी आंग्रे असताना हर्णे बंदराकडे वाकड्या नजरेनं पाहण्याचीही कुणाचीही हिंमत नव्हती. तुकोजींच्या पत्नीचं नाव अंबाबाई होतं. त्यांचा काही ठिकाणी उल्लेख बिंबाबाई असाही आढळतो. ती एक मोठी कर्तबगार स्त्री होती. तुकोजी आंग्रे आणि अंबाबाईंना साल 1669 साली सुवर्णदुर्ग किल्ल्यातच जे पुत्ररत्न प्राप्त झालं ते पुत्ररत्न म्हणजे कान्होजी आंग्रे. समुद्री किल्ल्यातच जन्माला आलेल्या कान्होजींना समुद्राचं फार प्रेम होतं. समुद्रावर त्यांची वेडी प्रीत जडलेली होती. जसं छत्रपती शिवाजी महाराजांना लहानपणापासूनच गड किल्ल्यानं आणि सह्याद्रीनं झपाटून टाकलेलं होतं, तसंच कान्होजीला लहानपणापासून जंजिऱ्यांनी म्हणजे समुद्री किल्ल्यांनी आणि समुद्रानं झपाटून टाकलेलं होतं. होडी म्हणजे कान्होजी आंग्रेंची प्रेयसीच होती. समुद्रावरचा शिवाजी हा कान्होजींना मिळालेली उपमा अगदी सार्थ होती. समुद्रात एखाद्या देवमाशासारखे फिरणारे कान्होजी अत्यंत मुत्सद्दी, पराक्रमी आणि दूरदृष्टीचे होते. गरम उसळत्या रक्ताचे होते, धाडसी होते आणि हे कान्होजी आंग्रे बालपणापासूनच प्रचंड महत्वाकांक्षी होते. कान्होजींच्या ह्या सगळ्या जडणघडणीत त्यांची आई अंबाबाई उर्फ बिंबाबाई यांचा फार मोठा सहभाग होता. पण जेव्हा कान्होजी केवळ 10-11 वर्षांचे होते त्यावेळी त्यांचे पराक्रमी वडील तुकोजी आंग्रेंचं अल्पशा आजारानं निधन झालं होतं. साल 1680च्या सुमारास ही घडलेली घटना होती. यानंतर छत्रपती संभाजी महाराजांनी सुवर्णदुर्ग किल्ल्याचा किल्लेदार म्हणून अचलोजी मोहिते यांना नेमणूक दिली होती. तुकोजी आंग्रेंनी आपली कर्मभूमी हर्णेगाव आणि सुवर्णदुर्ग आपलं प्रेम बनवलं होतं. त्यामुळेच अंबाबाई आणि कान्होजी हे हर्णे गावातच राहू लागले होते. कान्होजी म्हणजे अंबाबाई आणि तुकोजींचे एकुलते एक पुत्र होते. सावळ्या रंगाचे कान्होजी अत्यंत चपळ आणि धाडसी होते. त्यांचे वडील तुकोजी आंग्रे जरी सुवर्णदुर्गचे किल्लेदार होते, पण त्यांच्या निधनानंतर कान्होजी आणि अंबाबाईंच्या आयुष्यातली 7-8 वर्ष फार संघर्षमय खडतर गेली होती. अंबाबाई आणि कान्होजी आंग्रे हे ब्रह्मेंद्र स्वामीच्या चिपळूणच्या आश्रमात नियमितपणे जायचे. ब्रह्मेंद्र स्वामींचे कान्होजी आंग्रे एकनिष्ठ भक्त होते. एक दिवस ब्रह्मेंद्र स्वामींनी कान्होजींना तुझ्या नशिबात राजयोग आहे, तू राजा बनशील असंही सांगितलं होतं. ब्रह्मेंद्र स्वामींवर असलेली ही कान्होजींची श्रद्धा शेवटपर्यंत कायम होती. ब्रह्मेंद्र स्वामींनी वेळोवेळी कान्होजींना लाखो रुपयाची मदत नंतरच्या काळात केली सुद्धा होती. कान्होजी 10-12 वर्षाचे असतानाचीच एक गोष्ट आहे. हर्णे गावातल्या जोशीबुवांचा एक कृष्णाजी नावाचा कान्होजीच्याच वयाचा मुलगा होता. कान्होजी, कृष्णाजी आणि इतर मुलं समुद्रावर पोहायला गेले होते. तेवढ्यात एक प्रचंड मोठी लाट आली होती आणि कृष्णाजी जोशी त्यात बुडून गटांगळ्या खाऊ लागला होता. त्यावेळी हिम्मतबाज कान्होजींनी कृष्णाजीला वाचवून किनाऱ्यावर आणलं होतं. आपल्या मुलाचा जीव वाचवल्याबद्दल जोशीबुवांनी कान्होजीचे खूप आभार मानले आणि त्याला विचारलं, बाळा तुला काय बक्षीस देऊ? तेव्हा कान्होजींनी जे उत्तर दिलं ते त्यांची महत्वाकांक्षा दाखवणारं होतं. मला राजा व्हायचंय म्हणून तुम्ही मला लिहायला वाचायला शिकवा. एका राजाला हिशोब कळणं फार महत्वाचं असतं. म्हणजे कान्होजींचे विचार लहानपणापासूनच कसे होते यावरून तुम्हाला अंदाज येईल. हा कृष्णाजी जोशी नंतर हिशोबनीस कारभारी म्हणून आयुष्यभर कान्होजी सोबतच राहिला होता. खवळलेल्या समुद्रात होडी चालवणं हा कान्होजींचा आवडता छंद. भीती नावाचा शब्द कान्होजींना वाटतच नव्हता. अंबाबाई ही पहिली आई तर समुद्र ही दुसरी आई होती. तिच्या कुशीत खेळताना कान्होजींना काहीच भीती वाटत नव्हती. समुद्रावर विलक्षण प्रीती जडलेला, समुद्राचा कानाकोपरा माहीत असलेला हा एक दूरदृष्टीचा माणूस होता. कान्होजींनी अलिबाग शहराची निर्मिती तर केलीच होती. कान्होजींनीच अलिबाग शहराची निर्मिती केली आहे आणि स्वतःचे शाही शिक्के असणारा चांदीचा अलिबागी रुपया त्यांनी काढला होता.
म्हणजे स्वतःला कान्होजींनी कोकण किनारपट्टीचा राजा घोषित केलं होतं. मित्रांनो, भारताच्या नौदल इतिहासात कान्होजी आंग्रेचं एक अनन्यसाधारण महत्व आहे. पण दुर्दैवानं महाराष्ट्रानं ह्या महान रत्नाला कान्होजींना पाहिजे तसा मान दिलेला नाही. भारतीय नौदलात कान्होजी आंग्र्यांबद्दल फार मोठा आदर आहे. त्यांच्या सन्मानार्थ अनेक होड्यांना कान्होजींची नावं दिली आहेत. अनेक बेटांनाही कान्होजी आंग्रेंची नावं दिली आहेत. मित्रांनो, आपल्याला कान्होजींचं महत्व तेव्हा लक्षात येतं जेव्हा आपण ब्रिटिश, डच, पोर्तुगीज, फ्रेंच रेकॉर्ड्स बघतो. त्या रेकॉर्ड्स मध्ये कान्होजींच्या प्रशंसेचे रकानेच्या रकाने त्यांनी लिहिले आहेत. तोंड भरून त्यांनी कान्होजींची स्तुती केली आहे. कोकण किनारपट्टीचा आणि अरबी समुद्राचा अनभिषिक्त सम्राट अशी त्यांनी कान्होजी आंग्रेंची स्तुती केली आहे. नेतृत्व गुण, साहस आणि महत्वाकांक्षा यामुळे अत्यंत कमी वयातच कान्होजी हरणे परिसरातल्या तरुणांचे लाडके नेते बनलेले होते. वयाच्या केवळ 16व्या वर्षीच सावळ्या वर्णाचे, आडदांड शरीराचे मजबूत कान्होजी एक साधे शिपाई म्हणून सुवर्णदुर्ग किल्ल्यात नोकरीला लागले होते. सुवर्णदुर्ग म्हणजे कान्होजींचं जन्मस्थळ होतं. त्यांचे वडील तुकोजी आंग्रेंनी इथंच किल्लेदार म्हणून हुकूमत चालवलेली होती. तसंच दिवंगत तुकोजी आंग्रेंबद्दल आणि तुकोजींच्या या उमद्या पोराबद्दल किल्ल्यातल्या सगळ्यांनाच विलक्षण आस्था आणि प्रेम होतं. 1688 सालची गोष्ट. त्यावेळी स्वराज्याची परिस्थिती अत्यंत बिकट झालेली होती. मुघलांचा जोर त्यावेळी फार वाढलेला होता. स्वराज्यात लागोपाठ 3-4 वर्ष सलग भीषण दुष्काळ पडलेला होता. स्वराज्य फार मोठ्या आर्थिक टंचाईत होतं. मुघलांच्या लाखोंच्या फौजेशी मराठी स्वराज्य गेली 8 वर्ष रात्रंदिवस सतत लढत होतं. छत्रपती संभाजी महाराजांनी काढलेली अत्यंत महागडी आणि महत्वाकांक्षी अशी जंजिरेकर सिद्ध्यांच्या विरुद्धची मोहीम अयशस्वी ठरली होती. दुर्दैवानं संभाजी महाराजांना जंजिरेकर सिद्ध्यांच्या विरुद्ध अपयश आलं होतं. त्यावेळेपर्यंत कुतुबशाही आणि आदिलशाही या सुलतानशाह्यांचा पाडाव झाला होता आणि मुघलांकडे एकवटलेली ताकद होती. भागानगरच्या कुतुबशहाचा आणि विजापूरच्या आदिलशहाचा लुटलेला फार मोठा खजिना मुघलांना मिळाला होता. यावेळी औरंगजेबाची ताकद संभाजी महाराजांपेक्षा 10-20 पटींनी वाढलेली होती. प्रचंड मोठी लष्करी ताकद आणि खजिना हातात एकवटलेल्या औरंगजेबानं मग वतनदारीची लाच देऊन विविध मराठा सरदारांना फोडण्याचं काम वेगानं सुरू केलं होतं. छत्रपती शिवाजी महाराजांनी कुणालाही वतनदारी न देण्याचं धोरण छत्रपती संभाजी महाराजांनीही पुढे चालू ठेवलं होतं. त्यामुळे लोभी मराठा सरदारांना आवरणं आता हाताबाहेर चाललं होतं. जंजिऱ्याच्या मोहिमेनंतर छत्रपती संभाजी महाराजांचं लक्ष कोकणावरून हटलं आणि मग समुद्री उंदरानं म्हणजे जंजिरेकर सिद्धनंही मोठा जोर धरला होता. पोर्तुगीज, इंग्रज, सिद्धी जंजिरेकर आणि मुघल यांनी संयुक्त आघाडी म्हणा किंवा पुरोगामी युती म्हणून एकट्या स्वराज्याविरुद्ध मोहीम काढली. सगळी कोकण किनारपट्टी गिळण्याचा घाट घातला. स्वराज्याला राखताना छत्रपती संभाजी महाराजांची आता दमछाक होत होती. रोज कुणी ना कुणी मराठा सरदार वतनाच्या लोभाला बुडून बाजू पलटीत होता. औरंगजेबाला जाऊन मिळत होता. औरंगजेबाला मुजरे घालीत होता. 1688 साली स्वराज्यात फंद फितुरीला अक्षरशः ऊत आला होता. आणि अशातच जंजिरीकर सिद्धी कासमनं हरणे बंदरावर आणि पर्यायानं सुवर्णदुर्ग किल्ल्यावर कब्जा करायचं ठरवलं. इंग्रज, पोर्तुगीज, फ्रेंच यांचीही त्याला साथ होती आणि हा सिद्धी मुघलांचा मांडलिक फार पूर्वीच बनलेला होता. मग या जंजिरेकर सिद्धी कासमनं सुवर्णदुर्गाचा किल्लेदार असणाऱ्या अचलोजी मोहिते यालाही फितूर करण्यासाठी डावपेच आखले. सिद्धी कासमनं सुवर्णदुर्ग किल्ल्याच्या बदल्यात एका फार मोठ्या वतनदारीचं आमिष अचलोजी मोहिते याला दिलं आणि जंजिरेकर सिद्धी कासमनं वतनदारीचा तुकडा समोर धरताच अचलोजी मोहितेंची लाल टपटपा गळू लागली. त्यांची बुद्धी पालटली. पण चाणाक्ष कान्होजींना याची कुणकुण अगोदरच लागली होती. कुठल्याही परिस्थितीत आपलं जन्मस्थळ असणारा सुवर्णदुर्ग किल्ला आणि आपल्या वडिलांची कर्मभूमी असणारा सुवर्णदुर्ग किल्ला सिद्ध्यांच्या ताब्यात जाऊ द्यायचा नाही असा कान्होजींनी ठाम निर्धार केला होता. कान्होजींनी स्वराज्याच्या एकनिष्ठांचा गट एकत्र केला आणि त्या गटाचं नेतृत्व स्वतःच स्वीकारलं आणि केवळ 19 वर्षाच्या या उमद्या तरुणाला सगळ्यांनी एकमुखानं आपला नेता मानलं. ज्यावेळी सिद्धी कासमच्या आरमारानं अत्यंत जोरदार हल्ला हरणे बंदरावर आणि सुवर्णदुर्ग किल्ल्यावर चढवला होता, त्याचवेळी अचलोजी मोहिते दरवाजा खोलून शत्रूला आत घेणार होता. पण कान्होजींनी अचलोजी मोहिते याला त्याच्या माणसांसकट अगोदरच कैद केलं होतं आणि किल्ल्याची सगळी सूत्र स्वतःच्याच ताब्यात घेतली होती. आणि केवळ 19 वर्षाच्या या पोरानं सिद्धी कासम, इंग्रज, पोर्तुगीज यांच्या संयुक्त फौजांचा अगदी सपाटून दणदणीत पराभव केला.
सुवर्णदुर्गावर भगवा झेंडाच कायमचा फडकत ठेवला. एवढंच नव्हे तर या 19 वर्षांच्या पोरानं सिद्दी कासमला अगदी ताणून ताणून झोडपला. त्याच्या मुलखात पार आतवर जाऊन त्याला धुतला. घर में घुसकर मारा. कान्होजींच्या पराक्रमामुळे छत्रपती संभाजी महाराज फार खुश झाले होते. त्यांनी कान्होजींना सुवर्णदुर्गाच्या किल्लेदारीची वस्त्र मोठ्या सन्मानाने दिली होती. पण नीतीचा खेळ कसा असतो बघा. दुर्दैवानं यानंतर थोड्याच काळानंतर छत्रपती संभाजी महाराजांना धोक्यानं पकडून त्यांचा अत्यंत अमानुष छळ करून औरंगजेबानं त्यांना ठार मारलं होतं. नंतर छत्रपती राजाराम महाराज गादीवर बसले. त्यावेळी स्वराज्याच्या आरमाराचे सरखेल हे सरसेनापती कुर्तोजी उर्फ प्रतापराव गुजर यांचे पुत्र सिदोजी गुजर हे होते. सिदोजी गुजर अत्यंत पराक्रमी, बुद्धिमान आणि स्वराज्यनिष्ठ होते. छत्रपती राजाराम महाराजांची एक पत्नी जानकीबाई यांचे सिदोजी गुजर सख्खे बंधू होते. स्वराज्यनिष्ठ, तडफदार आणि बुद्धिमान सिदोजी गुजरांच्या नेतृत्वाखाली कान्होजींनी भरारी घेतली. कान्होजी सारख्या हिऱ्याच्या आरमारी कसबाला पैलू पाडण्याचं काम हे सिदोजी गुजरांनीच केलं होतं. सिदोजी गुजर आणि कान्होजी आंग्रे या गुरु शिष्याच्या जोडीनं सगळ्या कोकण किनारपट्टीवर भगवे झेंडे असणाऱ्या मराठी आरमाराची दहशत माजवली. थोड्याच अवधीत कान्होजी आंग्रेंनी आपल्या गुरुलाही मात दिली आणि दर्याचा राजा, समुद्रावरचा शिवाजी अशी कान्होजींची कीर्ती सर्वत्र पसरली. मुंबई पासून वेंगुर्ल्यापर्यंत कान्होजींची अपार सत्ता होती. कान्होजींचं केवळ नावच ऐकताच सगळे चळचळा कापायचे. कान्होजींनी इंग्रज मुंबईला जागीच जेरबंद केले, गोव्याचे पोर्तुगीज वठणीवर आणले आणि समुद्र स्वराज्यासाठी निर्धोक केला होता. कान्होजींचं केवळ नावच ऐकलं तर जंजिरेकर सिद्धी आपल्या बिळात लपून बसायचे. आणि यानंतर तर कान्होजींनी एका पाठोपाठ लगोलग सिद्ध्यांची, मुघलांची, इंग्रजांची समुद्री ठाणी जिंकून घ्यायला सुरुवात केली. स्वराज्याच्या सीमा वाढवायला सुरुवात केली. यावेळेपर्यंत कान्होजींनी बरीच लग्न केली होती. त्यांच्या काही पत्नींची नावं उपलब्ध आहेत. ती अशी मथुराबाई, लक्ष्मीबाई, गहिनाबाई. कान्होजींना एकूण 6 कर्तबगार मुलं झाली होती. शेखोजी, संभाजी, मानाजी, तुळाजी, येसाजी आणि धोंडजी. चिपळूणच्या भार्गवराम आश्रमांच्या ब्रह्मेंद्र स्वामी सरस्वतींचे पट्टशिष्य बाळाजी विश्वनाथ भट आणि कान्होजी आंग्रे हे दोघंही होते. आणि 1697 साली जेव्हा बाळाजी विश्वनाथ भट चिपळूणचे सरसुभेदार म्हणून कामाला आले तेव्हा तर कान्होजी आंग्रे आणि बाळाजी विश्वनाथ भट या 2 गुरुबंधूंची अगदी घट्ट अशी मैत्री जमली होती. साल 1698 साली 3 महत्वाच्या घटना स्वराज्यात घडल्या होत्या. पहिली घटना म्हणजे कुलाब्यावर कान्होजींनी ताबा मिळवला होता. दुसरी घटना म्हणजे स्वराज्याच्या आरमाराचे सरखेल सिदोजी गुजर यांचं निधन झालं होतं. आणि तिसरी घटना म्हणजे जानेवारी 1698च्या महिन्यात छत्रपती राजाराम महाराजांनी जिंजीचा किल्ला जुल्फिकार खानाच्या ताब्यात देऊन ते महाराष्ट्रात परत आले होते. महाराष्ट्रात त्यामुळं एक नवं चैतन्य आलं होतं. सिदोजी गुजरांच्या निधनानंतर सरखेल पद आता रिकामं झालं होतं. स्वराज्याचं सरखेल पद म्हणजे आरमाराचं प्रमुख हे पद मिळवण्यासाठी अनेक जण कान्होजींच्या स्पर्धेत होते. त्यावेळी छत्रपती राजाराम महाराज विशाळगडावर आलेले होते. विशाळगडावरच असणारे हुकुमतपणा रामचंद्र पंत अमात्य हेच स्वराज्याचे मुख्य कारभारी होते. रामचंद्र पंतांच्याच सल्ल्यानं सगळा स्वराज्याचा कारभार चालायचा. आणि या रामचंद्र पंत अमात्यांचा बाळाजी विश्वनाथांवर फार जीव होता. बाळाजी विश्वनाथांची कान्होजी आंग्रेंशी घट्ट मैत्री होती. त्यामुळं बाळाजींनी रामचंद्र पंत अमात्यांशी पत्रव्यवहार केला. त्यावेळी कान्होजींचं वय अवघं 29 वर्षांचं होतं. आणि एक दिवस या उमद्या कान्होजींना घेऊन बाळाजी विशाळगडावर छत्रपती राजाराम महाराजांसमोरच हजर झाले. त्यावेळी छत्रपती राजाराम महाराजांनी उमद्या कान्होजींना सरखेल पदाची वस्त्र दिली. दर्या सारंग म्हणजे दर्याचा राजा ही पदवी राजाराम महाराजांनी कान्होजींना बहाल केली. सरखेल पदावर झालेली कान्होजी आंग्रेंची ही निवड अतिशय योग्य होती. कान्होजी आंग्रेंनी कोकणाची जबाबदारी पेललेली होती. आता मात्र पुणे प्रांतात मोठी धामधूम चालू होती. मुघल फौजांचा पुणे प्रांतात सुळसुळाट झाला होता. छत्रपती राजाराम महाराजांनी आपला मुक्काम 1699 साली विशाळगडावरून सिंहगडावर हलवलेला होता. औरंगजेबानं त्यामुळेच आपलं संपूर्ण लक्ष पुणे प्रांताकडे आणि सिंहगडाकडे केंद्रित केलं होतं. बाळाजी विश्वनाथ भटांसारख्या मुत्सद्दी माणसाची आता पुणे प्रांतात जास्त गरज होती. त्यामुळेच हुकुमतपणा रामचंद्र पंत अमात्यांनी चिपळूणवरून पुण्याचे सरसुभेदार म्हणून बाळाजी विश्वनाथांना नवी नेमणूक दिली. कामकाजाचं मुख्य ठिकाण हे सुरक्षित असणारा सिंहगड किल्ला किंवा सुरक्षित असणारा पुरंदर किल्ला हे असायचं. कारण मुघलांनी जवळपास आसपासच्या सगळ्या प्रदेशावर कब्जा केलेला होता.
पुणे प्रांताचा सरसुभेदार म्हणून बाळाजी सिंहगडला आल्यानंतर राजाराम महाराजांच्या जवळ गेले. छत्रपती राजाराम महाराजांना संभाजी महाराजांचे पुत्र दुसरे शिवाजी उर्फ शाहूराजे यांच्याबद्दल विलक्षण जिव्हाळा आणि प्रेम वाटायचं. स्वराज्याचे खरे मालक म्हणजे शंभूपुत्र शाहूराजेच आहेत. आपण केवळ ते वनवासातून म्हणजे औरंगजेबाच्या कैदेतून परत येण्याची वाट पाहत आहोत, ते येईपर्यंत स्वराज्य सांभाळत आहोत, असं राजाराम महाराज अवतीभोवतीच्या माणसांना नेहमी म्हणायचे. छत्रपती राजाराम महाराजांनी आपला वकील म्हणून बाळाजी विश्वनाथांना मुघलांच्या छावणीत पाठवलं होतं. साल 1699च्या शेवटी छत्रपती राजाराम महाराजांची प्रकृती फारच बिघडत चाललेली होती, खालावत चाललेली होती. त्यांना दम्याचा त्रास होता आणि बोलतानाही श्वास घेतानाही फार त्रास व्हायचा. छत्रपती राजाराम महाराजांच्या सांगण्यावरून बाळाजी विश्वनाथांनी वकील म्हणून साल 1699च्या शेवटी किंवा साल 1700च्या सुरुवातीलाच शाहूराजांची मुघल छावणीत भेट घेतली होती. तेव्हा शाहूराजांचं वय केवळ 17-18 वर्षांचं होतं. पण केवळ 17-18 वर्षांच्याच युवराज शाहूराजांचं राजबिंड रूप, त्यांच्या बोलण्यातला सुसंस्कृतपणा आणि त्यांची प्रखर बुद्धिमत्ता पाहून बाळाजी विश्वनाथ भट अगदी दंग झाले होते. स्वराज्याच्या दौलतीचा खरा मालक कोण हे युवराज शाहूराजांकडे पाहिल्यावर पुढचा प्रश्नच उरत नव्हता. खरा मालक हाच हे युवराज शाहूराजांकडे पाहूनच कळत होतं. जेव्हा शाहूराजे बाळाजी विश्वनाथांसोबत बोलले तेव्हा तर बाळाजी विश्वनाथ भट शाहूराजांच्या प्रेमातच पडले होते. अत्यंत सुसंस्कृत वागणं असणाऱ्या अशा शाहूराजांवरून आपला जीव ओवाळून टाकावा असं बाळाजींना पहिल्याच भेटीत वाटलं होतं. मित्रांनो, सानपुरी बखर म्हणून एक बखर आहे. या बखरीत असा उल्लेख आढळतो की बाळाजी विश्वनाथ भट यांनी या भेटीच्या वेळी औरंगजेबाच्या बहिणीला 1000 सोन्यांच्या मोहरांचा म्हणजे होणांचा नजराणा दिला होता आणि युवराज शाहूराजांची योग्य काळजी घेण्याची विनंती बाळाजी विश्वनाथांनी औरंगजेबाच्या बहिणीला केली होती. यानंतर पत्नी राधाबाई गर्भवती होत्या म्हणून राधाबाईंना त्यांच्या माहेरी म्हणजे नाशिक जिल्ह्यातल्या सिन्नर तालुक्यातल्या डुबेरे गावात बाळाजी विश्वनाथांनी पाठवलं होतं. दादो मल्हार बर्वे यांचा भव्य आलिशान वाडा डुबेरे गावात होता. यानंतर थोड्या दिवसानंतर म्हणजे 3 मार्च 1700 साली वयाच्या अवघ्या 30व्या वर्षी छत्रपती राजाराम महाराज साहेबांचं निधन झालं होतं. त्यानंतर स्वराज्याची सगळी कमान महाराणी ताराराणी साहेबांनी सांभाळली. हातात तलवार घेऊन आणि घोड्यावर मान ठेवून या धडाडीच्या मराठी तरुणीनं स्वराज्याची कमान सांभाळली होती. यानंतर बाळाजी विश्वनाथ हे सिंहगडावरच थांबले होते आणि पुण्याचे सरसुभेदार म्हणून जहागिरीचं कामकाज पाहत होते. आता एक गमतीदार बाब सांगतो. ह्या पुण्याच्या सरसुभेदार पदावर असतानाच आणि राधाबाई बाळंतपणासाठी गेलेल्या असताना बाळाजी विश्वनाथांनी पुण्यातच एक अंगवस्त्र देखील ठेवलेलं होतं. शिंदे आडनावाच्या या अंगवस्त्रांपासून त्यांना काही मुलं सुद्धा निर्माण झाली होती. पुढचे कित्येक वर्ष आपलं हे गुप्त प्रेम प्रकरण राधाबाईंपासून लपून ठेवण्यात बाळाजी विश्वनाथांना यश आलं होतं. यावरूनच त्यांची बुद्धिमत्ता आपल्याला कळते. पुढे बऱ्याच वर्षानंतर ती मुलं मोठी झाल्यानंतर राधाबाईंना हे गुपित कळालं होतं. 18 ऑगस्ट 1700 साली सिन्नर तालुक्यातल्या डुबेरे गावच्या बर्वेंच्या वाड्यामध्ये भारताच्या इतिहासातल्या एका महान नररत्नानं जन्म घेतला होता. या बाळाचं नाव बाळाजींनी आपल्या वडिलांच्या नावावरून विश्वनाथ उर्फ विसाजी उर्फ विसोजी असं ठेवलं होतं. पण विसाजींचे आजोबा म्हणजे दादोपंत उर्फ अंताजी मल्हार बर्वे हे लाडानं आपल्या नातवाला बाजीराव म्हणायचे. बाजीरावांना एकूण 3 मामा होते. मल्हार, रामाजी आणि त्र्यंबक हे तीनही मामा आपल्या भाच्याला विसोजी न म्हणता बाजीरावच म्हणायचे आणि पुढे चालून त्यांच्या आजोळचं हेच बाजीराव नाव जगप्रसिद्ध झालं. राधाबाई मात्र आपल्या विसोजीला राव नावानं हाक मारायच्या. बाजीरावांच्या मातोश्री राधाबाई जरा हुकुमशाही प्रवृत्तीच्या आणि अत्यंत कडक स्वभावाच्या होत्या. आपल्या वडिलांच्या त्या लाडक्या एकुलत्या एक कन्या होत्या आणि म्हणूनच त्यांच्या या स्वभावामुळे त्यांना सगळेजण सरकार म्हणायचे. राधाबाई एक अत्यंत महत्वाकांक्षी, व्यवहार चतुर पण सोवळं ओवळं पाहणाऱ्या कर्मठ जुन्या विचारांच्या होत्या. फणसासारखा त्यांचा स्वभाव होता, वरून काटेरी पण आतून प्रेमळ. राधाबाईंच्या स्वभावाची जाणीव तुम्हाला एका प्रसंगावरून येईल
की जेव्हा त्यांना पुढे नंतर बऱ्याच वर्षानंतर आपल्या पतीच्या अंगवस्त्राबद्दल आणि आपल्या पतीच्या इतर मुलांबाबत कळालं तेव्हा त्यांनी बाळाजींची चांगलीच खरडपट्टी काढली होती. पण बाळाजींच्या अंगवस्त्रांसाठी आणि त्यांच्या मुलांसाठी पुण्यात एक स्वतंत्र आळी उभारून दिली होती. त्यांच्या चरित्रांची उत्तम सोय स्वतः लावून दिली होती आणि त्या मुलांनाही चांगल्या हुद्द्यावर नेमणूक करायला लावली होती. आपल्या कुठल्याही मुलानं कमजोर राहू नये, सगळ्या शस्त्रकला आणि शास्त्रकला त्यांना अवगत व्हाव्या म्हणून राधाबाईंचा आग्रह असायचा. आपल्या पतींच्या सोबत राजकारण शिकून घ्यायची त्यांना फार आवड होती. बाळाजींच्या राधाबाई ह्या सगळ्यात महत्वाच्या सल्लागार होत्या. आर्थिक विषयांचं प्रचंड ज्ञान राधाबाईंना होतं. त्यांच्या घरात सगळी सत्ता राधाबाईंचीच चालायची. राधाबाई एक अत्यंत कणखर असं श्रीरत्न होतं. आपल्या पतीच्या निधनानंतर आपल्या थोरल्या मुलाला बाजीरावांना पेशवे पदावर बसवण्यातही राधाबाईंचाच मोठा हात होता. एखाद्या कसलेल्या राजकारण्यालाही लाजवील अशा राजकारणी चाली राधाबाईंनी रचलेल्या होत्या. त्या राजकारणात खूप रस घ्यायच्या. पेशव्यांचा बराचसा पत्रव्यवहार त्या स्वतःच बघायच्या. पहिल्यांदा बाळाजींना आणि नंतरच्या काळात बाजीरावांना व्यावहारिक आणि चतुर राजकारणी सल्ले देण्याचं काम राधाबाईंनी शेवटपर्यंत चोख पार पाडलेलं होतं. इतिहास प्रसिद्ध असणारी साल 1721 साली घडलेली बाजीराव निजामांची ती धाडसी भेट घेण्याचा सल्लाही राधाबाईंनीच दिला होता. राधाबाईंनी पुणे शहराची फार आपुलकीनं काळजी केली होती. नंतरच्या काळात त्यांनी पुणे शहराच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न स्वतः पुढाकार घेऊन मार्ग लावला होता. त्यामुळेच छत्रपती शाहू महाराजांनी त्यांना खुश होऊन मौजे वरवळ तालुका पाटस आणि मौजे सोनवडी ह्या 2 गावांचा खाजगी मोकासा करून बक्षीस इनाम दिला होता. मित्रांनो, राधाबाईंची ही सगळी भूमिका मी तुम्हाला या मालिकेच्या येणाऱ्या आगामी भागांमध्ये अधिक उलगडून सांगणार आहे. आणि यासोबतच बाजीरावांचं जगप्रसिद्ध प्रेम प्रकरण अर्थात मस्तानीचं प्रकरणही मी तुम्हाला अतिशय रंगून आणि विस्तृतपणे पुढच्या येणाऱ्या भागांमध्ये सांगणार आहे. बाळाजी विश्वनाथ भट सिंहगड किल्ल्यावर राहूनच पुण्याचा कारभार बघत होते. यावेळी सिंहगड किल्ल्याचे किल्लेदार धनाजी जाधवांचे चुलत बंधू होते. एक मजेदार प्रसंग जो डिसेंबर 1702 साली सिंहगडला घडला होता तो सांगण्याचा मोह मला काही आवरत नाही. हा प्रसंग निनाद बेडेकर यांनी त्यांच्या गजकथेत दिलेला आहे. झालं असं होतं की सिंहगड एक फार मोक्याचा किल्ला होता. तो घेण्यासाठी मुघलांनी आपली सगळी शक्ती इथं एकवटलेली होती. सिंहगडाला चारही बाजूनी अत्यंत घट्ट विळखा घालून मराठ्यांची रसद तोडण्यात आली होती. आता लवकरच सिंहगडाचा पाडा होईल, त्यावर मुघली झेंडा फडकेल अशी मुघलांना पूर्ण खात्री होती. त्यामुळं तिथल्या मुघल फौजदारानं औरंगजेबाला सिंहगडावर मुघलांचा तो ऐतिहासिक विजय पाहायला बोलवलं. थोड्या दिवसात स्वतः औरंगजेब बादशाह सिंहगडाजवळ आला. सिंहगडावर असणारे मावळे रात्रीच्या अंधारात चुपचाप खाली उतरायचे आणि मिळेल ते घेऊन वरती पळून जायचे. जमेल तेवढे मुघल झोडपून काढायचे आणि हा मराठ्यांचा नेहमीचा धंदा होता. मुघलांचं राशन पाणी, हत्यारं, घोडे, कपडे जे हाताला लागल ते मराठे पळवून नेत होते. मुघलांचंच धान्य आणि मुघलांचीच हत्यारं पळवून मराठे मुघलांशी कडवेपणाने झुंज देत होते. मुघल मराठ्यांपासून अगदी हैराण झाले होते. औरंगजेब तिथं मुक्कामाला आल्यानंतर सिंहगडावरच्या काही मावळ्यांनी खाली उतरून रात्रीतून औरंगजेबाचे शाही हत्तीस त्याच्या तंबूतून पळवून नेले. त्यावेळी मराठ्यांनी त्या मावतांना तलवारीच्या धाकावर पळवलेलं होतं. प्रत्यक्ष बादशहाचेच हत्ती पळवून वर सिंहगडावर आणले म्हणून सिंहगडावर प्रचंड जल्लोष झाला होता. पण नंतर मात्र मराठ्यांना आपली घोडचूक लक्षात आली. औरंगजेबाचे हे शाही खादाड हत्ती खूप सारा चारा, धान्य खात होते. अगोदरच वर खाण्याची पंचायत आणि त्यात ह्या 3 मोठ्या हत्तींचा बोजा काय करावं हे कळत नव्हतं. असंच चालू राहिलं तर किल्ल्यावरच्या सगळ्यांनाच उपासमारीनं मरावं लागणार होतं. घोड्यांनाही चारा शिल्लक राहणार नव्हता. मग शेवटी किल्लेदार जाधवरावांनी हत्तीला खाली घालून देण्याचं ठरवलं. पण कारभारी बाळाजींनी आपल्या सुपीक डोक्यातून एक अशी युक्ती काढली की जेणेकरून हत्तीची बलाही टळेल आणि मराठ्यांना खूप कमाई सुद्धा होईल. मुघल फौजेमध्ये तरबियत खान नावाचा एक अत्यंत कुचकामी भुरटा असा सरदार होता. औरंगजेबाचं लक्ष वेधून घेण्याकरता तो सतत धडपडायचा. मग बाळाजींनी त्याच्याशी संपर्क केला आणि त्याच्यासोबत सौदा केला. बाळाजींनी तरबियत खानाकडून 25,000 रुपये रोख घेतले आणि रात्रीच्या अंधारात लढाईचं खोटं नाटक करून ते 3ही हत्ती त्याच्या ताब्यात देऊन टाकले.
मराठ्यांनी पळवलेले औरंगजेबाचे 3 शाही हत्ती मोठा पराक्रम करून जीवावर खेळून तरबियत खानानं पळत आणले. याबद्दल औरंगजेब तरबियत खानावर भलताच खुश झाला आणि त्याला एक मोठी जहागिरी इनाम म्हणून बक्षीस दिली. पुढे 1703 साली सिंहगड किल्ला लढवणं फारच अशक्य झालं होतं, म्हणून बाळाजींनी तो किल्ला मुघलांना विकून टाकला होता. यानंतर हुकूमतपणा रामचंद्रपंत अमात्यांनी बाळाजींची नेमणूक ही दौलताबाद प्रांताचा सरसुभेदार म्हणून केली होती, कारण आता पुणे प्रांतावर जवळपास मुघलांचाच कब्जा झाला होता. यावेळी बाळाजींचा कुटुंब कबिला हा सासवड जवळच होता. त्यामुळे बाजीरावांचं बालपण हे पहिल्यांदा नाशिकच्या सिन्नर तालुक्यात डुबेरे इथं आणि नंतरच्या काळात सासवडला गेलं होतं. विश्वनाथ भावे नावाचे शिक्षक बाळाजींनी बाजीरावांसाठी नेमलेले होते. या काळापर्यंत बाळाजींचं स्वराज्यातलं स्थान दिवसेंदिवस वाढतच चाललं होतं. सरसेनापती धनाजी जाधवरावांचं तर बाळाजींच्या सल्ल्याशिवाय पानही हालत नसायचं आणि स्वराज्याचे मुख्य कारभारी हुकूमतपणा रामचंद्रपंत अमात्य यांच्या गळ्यातले बाळाजी विश्वनाथ म्हणजे ताईतच होते. पण मित्रांनो, जरी असं असलं तरी देखील कारभाऱ्यांच्या मुत्सद्यांच्या रांगेतलं त्यांचं स्थान दुसऱ्या किंवा तिसऱ्या दर्जाचं होतं. दक्षिणेकडे असणाऱ्या ताराराणी साहेबांच्या भोवतीची मंडळी भलतीच शक्तिशाली होती. मुत्सद्दी होती चाणक्यासारखी कुटील बुद्धीची होती. सचिवांचा गट आणि हुकूमतपणांचा गट यांच्यात सुप्त कडवा संघर्ष होता. देशस्थ कोकणस्थ अशी ही किनार असल्यामुळं साताऱ्याकडचे मुत्सद्दी मंत्री ह्या धूर्त कोल्ह्यासारख्या अतिशय गोड बोलणाऱ्या कोकणी बाळाजी विश्वनाथ भटांना महाराणी ताराबाई साहेबांच्या अगदी जवळपासही फिरकू देत नव्हते. एकाहून एक वरचढ राजकारण्यांशी, कुटील मुत्सद्यांशी आणि मंत्र्यांशी बाळाजी विश्वनाथांचा सामना होता. साताऱ्याच्या मंत्र्यांनी आणि कारभाऱ्यांनी बाळाजींना अगदी जाणीवपूर्वक दूर ठेवलं होतं. अंतर्गत थोडासं राजकारण असलं तरी आपापसातले भेद विसरून सगळेजण एक दिलानं मुघलांशी लढत होते आणि दिवसेंदिवस मराठ्यांची बाजू वरचढ होत होती. मराठे सरसे ठरत होते. शेवटी मराठ्याच्या संघर्षांना यश आलं. महाराष्ट्रात नवी पहाट झाली ती 3 मार्च 1707 रोजी. अहमदनगर जवळच्या भिंगारच्या छावणीत औरंगजेब गचकला. त्याच्या मुलानं शहजाद्यानं औरंगजेबाला लगबगीनं खुलदाबादला नेऊन पुरलं आणि तो सत्ता संघर्षात भाग घेण्यासाठी दिल्लीला पळाला. रस्त्यात या शहजाद्यानं मराठ्यांमध्ये दुही पाडण्याकरता युवराज शाहूराजेंची सुटका केली. आता शाहूराजांचा गट आणि महाराणी ताराराणी साहेबांचा गट आपापसात भिडेल. मराठ्यांमध्ये अंतर्गत दुफळी संघर्ष माजेल आणि ते आपल्या पाठोपाठ दिल्लीला काही येणार नाही आणि आपण सुरक्षित राहू अशी त्यांची योजना होती. आणि खरोखरच मराठेशाहीत आता गादीसाठीचा संघर्ष अटळ होता. मराठेशाहीतली दुफळी आता अटळ होती. मित्रांनो, ताराराणी साहेब आणि शाहूराजे यांच्यामधला संघर्ष नेमका कसा झाला, कसा होता, शाहूराजे का आणि कसे यशस्वी झाले, बाळाजी विश्वनाथांची भूमिका यात काय होती, सगळ्या जाणकार आणि हुशार मंत्र्यांना मागं हटून बाळाजींनी अव्वल दर्जा कसा मिळवला, ते मराठेशाहीचे पेशवे कसे बनले, ताराराणी साहेबांचं पुढे काय झालं, हे सगळं आपण ह्या चरित्र मालिकेच्या पुढच्या भागात म्हणजेच नागाच्या शेपटावर पाय या बाजीरावांच्या संपूर्ण चरित्राच्या 3ऱ्या भागात बघूया. मित्रांनो, गेल्या 2.5 वर्षांपासून आपण माझ्या चॅनलवर अगदी भरभरून प्रेम केलं, त्याबद्दल मी आपला हृदयापासून आभारी आहे. जर अजूनही कुणी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर ते त्यांनी करावं अशी नम्र विनंती. यासोबतच आपल्याला प्रेमाचं आवाहन आहे की आपण मला मदत करण्यासाठी, सहाय्य करण्यासाठी माझ्या चॅनलची मेंबरशिप जॉईन करावी. माझ्या व्हिडिओला लाईक करा, कॉमेंट करा आणि शेअर सुद्धा करा. नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉन प्रेस करा. आपलं माझ्या चॅनलवर असणारं प्रेम असंच दिवसेंदिवस वृद्धिंगत होत राहो आणि माझ्याकडून नवनवीन अतिशय माहितीपूर्ण सुंदर अशा व्हिडिओंची निर्मिती होत राहावी अशीच ईश्वरचरणी प्रार्थना.